नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आपण सर्कल हा लेसन नुकताच स्टार्ट केलेला आहे। आजचं लेक्चर नंबर 3 आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 बघणार आहे। पण त्याआधी जर तुम्हाला बाकीचे लेक्चर्स बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याचप्रमाणे बाकीचे लेसन ही आपले शिकवून झालेले आहेत, त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेही तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल। तर मग चला बघूया आजचा प्रॅक्टिस सेट 3.1। कालच्याच लेक्चर मध्ये आपण टँजंट थेरम, टँजंट सेगमेंट थेरम हे सगळं बघितलं होतं। त्याच्याशीच रिलेटेड हे आपलं आजचं लेक्चर आहे। फर्स्ट क्वेश्चन आपण बघतोय, काय आहे बघा। इन द एडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर सी, ठीक आहे, म्हणजे सी सेंटर असलेला आपला एक सर्कल आहे, इज 6 सेंटीमीटर, म्हणजे रेडियस किती दिलेली आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेले आहे। लाईन ए बी इज अ टँजंट ऍट ए, म्हणजे ए बी ही काय आपली टँजंट आहे, पण ए या पॉइंट मध्ये काय होती, ती सर्कलला इंटरसेक्ट होती, ठीक आहे। आता बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, आपल्याला 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत किंवा आन्सर्स द्यायचे आहेत आपल्याला। बघा इथं फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, व्हॉट इज द मेजर्स ऑफ CAB, म्हणजे कुठला अँगल फाइंड करायला सांगितलंय आपल्याला, CAB हा अँगल फाइंड करायला सांगितलंय आणि त्याचं रिझन विचारलेलं आहे व्हाय, का, तेही आपल्याला लिहायचंय। आता आपण कालचाच थेरम बघितला, जर सर्कल मधला रेडियस जर टँजंटला इंटरसेक्ट होत असेल किंवा टँजंट ज्या पॉइंटला सर्कलला इंटरसेक्ट होते त्या ठिकाणी रेडियस काय असते आपली परपेंडिक्युलर असती, ठीक आहे। म्हणजे इथला जो अँगल आहे तो किती असणार आहे बघा, याचं जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, अँगल ऑफ CAB इज इक्वल्स टू 90 डिग्री। याचं रिझन काय असणार आहे आपलं, टँजंट थेरम, ठीक आहे। नंबर 1 घेऊया, कारण हे आपल्याला पुढच्या एक्झाम्पल साठी लागणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा आता आपल्याला, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट सी फ्रॉम द लाईन AB, सी चं डिस्टन्स लाईन AB पर्यंत काय आहे हे विचारलेलं आहे आणि व्हाय असंही विचारलेलं आहे। आता या ठिकाणी बघा, आताच आपण बघितलं की काय सांगितले बघा, तर CA परपेंडिक्युलर टू काय असणार आहे आपली लाईन AB असणार आहे, काय आहे हे आपलं टँजंट थेरम, ठीक आहे। आता जर CA परपेंडिक्युलर टू AB असेल तर आता आपल्याला CA किती दिलेलं आहे बघा, रेडियस किती दिलेली आहे, CA इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर, हे आपल्याला काय दिलेलं आहे तर गिवन मध्ये दिलेलं आहे, बरोबर। म्हणजे C चं AB पासूनचं डिस्टन्स हे किती सेंटीमीटर असणार आहे तर 6 सेंटीमीटर असणार आहे। इथं टँजंट थेरम लिहू शकता किंवा फ्रॉम 1 असंही लिहू शकता, ठीक आहे। आता इथं जे येताना येणार आहे काय बघा, C at distance 6 सेंटीमीटर फ्रॉम लाईन AB, हे काय असणार आहे याचं आन्सर असणार आहे। फर्स्ट मधला थर्ड क्वेश्चन आपण बघतोय, या ठिकाणी बघा डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि फाइंड डिस्टन्स ऑफ BC फाइंड करायला सांगितलेलं आहे। इथं आपला B आहे आणि AB चं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला किती दिलेलं आहे 6 सेंटीमीटर दिलेले आहे। क्वेश्चन मध्ये वरती आपल्याला AC इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 6 सेंटीमीटर दिलेले आहे, बरोबर। आता इथं बघा ट्रायंगल घेतला, ट्रायंगल कुठला घेतला बघा आपण तर CAB घेतला, तर यामध्ये अँगल CAB इज इक्वल्स टू किती आहे आपला तर 90 डिग्री आहे, कशावरून तर टँजंट थेरम किंवा फ्रॉम फर्स्ट लिहिला तरी चालेल, जे आपण फर्स्ट नंबर दिला होता, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा आपण काय करणार आहे, बाय पायथागोरस थेरम, ठीक आहे। पायथागोरस थेरम काय सांगतो, जर 90 डिग्रीचा अँगल असेल तर त्याच्या समोरची जी काय असते ती हायपोटेनियस असते, हायपोटेनियसचा स्क्वेअर हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो। म्हणजे तिथं काय येणार आहे बघा आपला तर BC चा वर्ग बरोबर काय असणार आहे बघा AB वर्ग अधिक AC वर्ग असणार आहे, म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर। आता AC पण किती आपला 6 आहे आणि AB पण 6 आहे, म्हणजे 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर म्हणजे किती झाले बघा 36 प्लस 36 आले, ठीक आहे। म्हणजेच BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 72 आले। आता इथं आपण काय करणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट, ठीक आहे, म्हणजे झाले बघा आपले BC इज इक्वल्स टू, आता टेकिंग स्क्वेअर रूट ज्यावेळेला आपण फाइंड करतो तर 72 चे फॅक्टर्स काय असतात बघा 36 × 2, ठीक आहे। आता या 36 चा जो स्क्वेअर रूट आहे तो माहिती आहे आपल्याला, तो किती आहे आपला 6,
पण ह्या 2 चा स्क्वेअर रूट माहिती आहे का आपल्याला? तर नाही, त्यामुळे तो रूट मध्ये लिहिणार आहे आणि इथे येणार आहे आपलं सेंटीमीटर. म्हणजे BC इज इक्वल्स टू किती आलेलं आपल्याला? 6√2 आलेलं आहे. त्यातला चौथा क्वेश्चन काय दिलाय बघा, तर व्हॉट इज द मेजर्स ऑफ अँगल ABC दिलेलं आहे. ठीक आहे, अँड व्हाय असंही विचारलेलं आहे, म्हणजे त्याचं रिझन्स ही आपल्याला लिहायचं आहे. आता बघा मगाशीच बघितलं आपण, तर AC किती दिलेलं आहे? 6 सेंटीमीटर. AB किती आहे आपलं? 6. आता जे गिव्हन दिलेलं आहे ते फक्त आपण राईट करून घेऊया. म्हणजेच काय करणार आहे बघा, लेट इन अ ट्रायंगल, कुठला ट्रायंगल आहे आपला? तर BAC किंवा ABC काही लिहू शकता त्यात मी. यामध्ये आपल्याला देताना काय दिलेलं आहे बघा, तर AC इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे? AB दिलेलं आहे. हे आपल्याला काय दिलेलं आहे? गिव्हन मध्येच दिलेलं आहे, बरोबर. म्हणजे दोघांच्या लेंथ ह्या काय आहेत आपल्या? 6 सेंटीमीटर आहेत. आता बघा, ज्या वेळेला एका ट्रायंगलच्या 2 साइड इक्वल असतात त्यावेळेला त्याच्या ज्या समोरचे अँगल्स असतात ते अँगल्स पण काय असतात? इक्वल असतात, बरोबर. म्हणजे त्या ट्रायंगलला काय म्हणतो आपण? आयसोसेलेस ट्रायंगल असं म्हणतात. म्हणून देअरफॉर अँगल, कुठला अँगल असणार आहे बघा, तर अँगल ACB इज इक्वल्स टू अँगल ABC असणार आहे. आणि याचं रिझन जे असणार आहे ते काय असणार आहे? तर आयसोसेलेस ट्रायंगल्स. ठीक आहे, आता बघा हे दोन्ही अँगल तर इक्वल आले, पण ह्या दोन्ही अँगलची लेंथ आपण काय करू शकतो? म्हणजे अँगल आपण काय घेऊ शकतो? x कन्सिडर करा. म्हणजेच बघा अँगल ACB इज इक्वल्स टू अँगल ABC इज इक्वल्स टू x डिग्री. ठीक आहे, आता ट्रायंगलची प्रॉपर्टी काय सांगते? तर तिन्ही अँगलची ऍडिशन ही किती असते? 180 असते. म्हणून आपण काय करू शकतो बघा, अँगल ACB प्लस अँगल ABC प्लस अँगल BAC इज इक्वल्स टू 180 डिग्री. रिझन काय असणार आहे? सम ऑफ ऑल अँगल इज 180 डिग्री. ठीक आहे, म्हणजेच आता गिव्हन मध्ये बघा ACB आणि C अँगल आणि B अँगल x दिलेले आहे, म्हणजे x प्लस x आणि A अँगल आपला 90 डिग्री आहे इज इक्वल्स टू 180. आता x म्हणजेच किती झाले आपले? 2x झाले, बरोबर. प्लस ज्यावेळेला इथं कोएफिशियंट काहीच नसतो त्यावेळेला आपण काय लिहितो? 1 लिहितो, बरोबर. प्लस 90 इज इक्वल्स टू 180, म्हणजेच 2x इज इक्वल्स टू 180 मायनस 90. का? तर हा प्लस होता, अपोजिट साईडला गेल्यानंतर काय झालेलं आहे? मायनस झालेलं आहे. म्हणजेच 2x इज इक्वल्स टू 90. x इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाइडला होता, अपोजिटला गेल्यानंतर डिवाइडला जाईल आणि इथे येईल 45. का? तर इथं आपण आडवा भागाकार पद्धत केलेली आहे आणि आडवा भागाकार पद्धत कशी करायची त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीने गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये आपण गणिताशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक गोष्टींचे व्हिडिओज आपण त्यामध्ये बनवलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुमचा गणिताचा पाया म्हणजेच गणिताचा बेस पक्का होऊ शकतो. तर बघा x इज इक्वल्स टू 45 आलं, पण x म्हणजेच काय आपलं? तर अँगल ABC इज इक्वल्स टू 45 डिग्री आणि हा अँगलच आपल्याला काय करायला सांगितलं होतं? फाइंड करायला सांगितलं. दुसरा क्वेश्चन बघतोय, काय दिले बघा, इन द ऍडजॉइनिंग फिगर O इज द सेंटर. O सेंटर आहे ऑफ द सर्कल फ्रॉम द पॉइंट R. Segment RM and segment RN are the tangent segments touching the circle at M and N. ठीक आहे, म्हणजे बघा RM आणि RN ह्या दोन काय आहेत आपल्या? टँजंट्स आहेत ज्या M आणि N मध्ये काय होतात? टच करतात सर्कलला. इफ OR इज इक्वल्स टू 10, म्हणजे OR पासून इथं O चं डिस्टन्स किती आहे R पासूनचं? तर 10 सेंटीमीटर. O पासून R चं डिस्टन्स 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. अँड रेडियस ऑफ द सर्कल इज 5 सेंटीमीटर. आता रेडियस बघा, जर आपण हे ड्रॉ केलं तर रेडियस किती दिलेली आपल्याला? 5 सेंटीमीटर दिलेली आहे. देन आपल्याला काय फाइंड करायचं बघा, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. म्हणजे कुठलं फाइंड करायचं बघा आपल्याला? MR आणि RN हे आपल्याला फाइंड करायचं. हा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे यातला. तर आता कसं फाइंड करणार? तर टँजंट ही काय असते? इथं परपेंडिक्युलर असते, बरोबर. इथली लेंथ माहिती आहे, इथली माहिती आहे आणि इथली आपल्याला फाइंड करायची. म्हणजे डायरेक्टली आपण फाइंड करू शकतो किंवा पायथागोरस थेरमनी पण करू शकतो. डायरेक्टली कसं करणार आहे बघा, जर 5 to 10 म्हणजे हायपोटेनियस ही आपले काय आहे? तर समोरच्या लेनच्या काय आहे? डबल आहे. त्यावेळेला आपण 30-60चा अँगल जो आहे तो यूज करून आपण इकडची जी साईड आहे ती फाइंड करू शकतो. ठीक आहे, त्याच पद्धतीनं हायपोटेनियसचा जो थेरम आहे आपला म्हणजे पायथागोरस थेरम तोही आपण वापरू शकतो. म्हणजेच बघा फर्स्ट आपण काय केलं? काय ड्रॉ केलं? तर OM अँड ON किंवा जॉईन द 2 पॉइंट्स असेही लिहू शकतो. ठीक आहे, आता वरचा जर ट्रायंगल घेतला आपण
इन अ ट्रायंगल. कुठला ट्रायंगल आहे बघा आपला OMR घेतलं तर यामध्ये OMR इज इक्वल्स टू किती असणार आहे आपला 90 डिग्री असणार आहे. रिझन काय असणार आहे इथं टँजंट थेरम. ठीक आहे. आता जर टँजंट थेरम असेल तर आपण काय यूज करणार आहे इथं पायथागोरस थेरम यूज करणार आहे. म्हणजे देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. काय आहे पायथागोरस थेरम? हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे बघा OR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू OM स्क्वेअर साइड स्क्वेअर्स म्हणजे कुठली आली OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर आली. ठीक आहे. आता यामध्ये व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर OR ची व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा इथं 10 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू OM किती आहे म्हणजे रेडियस आपली 5 चा स्क्वेअर प्लस MR जी आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायची आहे किंवा RM म्हटला तरी चालेल. आता यामध्ये बघा हाचा 5 चा स्क्वेअर होता आहे अपोजिट साइडला आल्यावर मायनस होईल म्हणजेच MR चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 चा स्क्वेअर किती असतो तर 100 मायनस 5 चा स्क्वेअर 25 म्हणजेच MR स्क्वेअर इज इक्वल्स टू 75. आता 75 म्हणजेच परत एकदा बघा 25 3 चा किती होता तर 75 आणि 25 चा स्क्वेअर रूट हा काय असतो 5 असतो म्हणजे 5 रूट 3 येऊ शकतं. म्हणजेच टेकिंग स्क्वेअर रूट घेतले ठीक आहे. काय असणार आहे इथं MR इज इक्वल्स टू 25 चा स्क्वेअर किती आला 5 आणि रूट 3 म्हणजे 25 3 जा 75 म्हणजे MR इज इक्वल्स टू 5 रूट 3 आले. पण आपल्याला दोन्ही सेगमेंट फाइंड करायचे आहेत म्हणून आपण काय करणार आहे बघा तर MR इज इक्वल्स टू NR असणार आहे आणि ते दोन्ही पण किती असणार आहेत आपले 5 रूट 3 असणार आहेत. कशावरून तर टँजंट सेगमेंट थेरम. ठीक आहे. हे होतं आपलं फर्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला म्हणजे सेकंड मधला सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज द मेजर्स ऑफ अँगल MRO. MRO हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. आता मी मगाशीच म्हटलं या ठिकाणी आपण 30 60 90 चा थेरम यूज करू शकतो. तो कसा तर बघा इथली साइड आहे आपली 5 इथली आहे आपली 10 म्हणजेच हायपोटेनियसच्या हाफ आहे इथली साइड बरोबर. आता 30 च्या समोरची साइड ही काय असती हाफ ऑफ द हायपोटेनियस असती आणि 60 च्या समोरची साइड ही काय असती रूट 3/2 ऑफ द हायपोटेनियस असती बरोबर. म्हणजेच इथली जर साइड ही काय असणार आहे हाफ ऑफ द हायपोटेनियस असेल तर इथला अँगल कितीचा असणार आहे आपला 30 डिग्रीचा असणार आहे. जर तुम्हाला मागचे थेरमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही जॉमेट्री इझिली सॉल्व्ह करू शकता. तर बघा आता इथं गिव्हन म्हणजे इन अ ट्रायंगल. कुठला ट्रायंगल आपला OMR बरोबर. आता मगाशीच आपण प्रूफ केलं की हा काय आपला 90 डिग्रीचा आहे अँगल म्हणजे इथं आला अँगल OMR इज इक्वल्स टू 90 डिग्री. कुठला थेरम आहे आपला टँजंट थेरम आहे इथं. दुसरी गोष्ट आता इथं बघा आपल्याला OM किती दिलेलं आहे 5 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि OR किती दिलेलं आहे आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. हे सगळं काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे त्याच्यामुळे या दोन्ही लेंथ आपण लिहून घेतलेले आहेत बरोबर. आता या ठिकाणी बघा तर OM इज इक्वल्स टू 1/2 इंटू काय आहे आपला OR आहे बरोबर आहे. का तर हे 5 आहे आणि हे 5 टू जा 10 आहे बरोबर. म्हणजेच इथं काय करणार आहे बघा अँगल ऑफ काय आला बघा आपला ORM इज इक्वल्स टू 30 डिग्री. का तर 30 60 आणि 90 चा थेरम किंवा प्रॉपर्टी लिहिली तरी चालेल. म्हणजेच अँगल ऑफ ORM किंवा आपल्याला विचारताना MRO असं विचारलेलं आहे. MRO फक्त नाव इकडे तिकडे झालेले आहेत चालतात तेवढे. ज्या पद्धतीने इथला अँगल आपला काय आहे तर 30 डिग्री आहे इथला अँगल काय झाला आपला 30 डिग्री आला त्याच पद्धतीने इथला अँगल पण किती असणार आहे म्हणजे सिमिलरली काय असणार आहे बघा अँगल ऑफ ORN इज इक्वल्स टू किती असणार आहे 30 डिग्री असणार आहे. आता थर्ड वन क्वेश्चन काय दिलेले बघा व्हॉट इज द मेजर्स ऑफ अँगल MRN म्हणजे कुठला अँगल फाइंड करायचंय बघा आपल्याला MRN फाइंड करायचं. आताच आपण काय घेतलं होतं MRO 30 घेतला होता ORN किती होता आपला 30 होता म्हणजे 30 + 30 किती असणार आहे 60 डिग्री असणार आहे. फक्त ते पण आपल्याला काय करायचंय रिटर्न मध्ये लिहायचं आहे. त्याच्यामुळे बघा लेट अँगल MRO इज इक्वल्स टू 30 डिग्री अँड अँगल कुठला असणार आहे आपला ORN इज इक्वल्स टू ऑल्सो 30 डिग्री अँड वी फाइंड काय फाइंड करायचं आहे आपल्याला अँगल कुठला
MRN इज इक्वल्स टू अँगल MRO प्लस अँगल ORN इज इक्वल्स टू 30 प्लस 30 म्हणजेच किती आला बघा 60 डिग्री. देअरफॉर अँगल MRN इज इक्वल्स टू 60 डिग्री. हे आहे याचा आन्सर. थर्ड वन क्वेश्चन बघतोय आपण आणि त्यामध्ये काय सांगितलेलं बघा, सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर द टँजंट सेगमेंट्स ऑफ अ सर्कल विथ द सेंटर O. म्हणजे O सेंटर असणारा इथं आपण R लिहायचं राहिलेलं आहे R, म्हणजे MR आणि RN या दोन काय आहेत आपल्या टँजंट सेगमेंट्स आहेत. ठीक आहे. प्रूव्ह दॅट काय करायचं, सेगमेंट OR बायसेक्ट. OR हा काय करतो, बायसेक्ट करतो. कशाला, MRN म्हणजे इथला अँगल आणि इथला अँगल इक्वल आहे. त्याच पद्धतीने MON म्हणजे इथला आणि इथला अँगल इक्वल आहे हे आपल्याला काय करायचंय, दाखवायचं आहे. आता काय करणार बघा, फर्स्ट टू ट्रायंगल्स घेणार आहे. लेट ट्रायंगल कुठला आहे बघा आपला, तर MOR अँड ट्रायंगल NOR घेतला. ठीक आहे. यामध्ये बघा अँगल, आता इथं रेडियस काय असती, परपेंडिक्युलर असती, इथं पण परपेंडिक्युलर असती. म्हणजेच अँगल M म्हणजेच OMR इक्वल टू अँगल ONR इज इक्वल्स टू 90 डिग्री. रिझन काय असणार आहे इथं, टँजंट थेरम. ठीक आहे. टँजंट थेरम नुसार इथले दोन अँगल्स काय झाले आपले 90 डिग्री झाले. बरोबर आहे. आता त्याच पद्धतीनं बघा, जर ट्रायंगल मध्ये घेतलं तर OR ही आपली काय आहे, कॉमन साइड आहे. त्यामुळे देअरफॉर साइड OR कॉन्करंट साइड काय असणार आहे आपली, OR असणार आहे. का असणार आहे बघा इथं, तर रिझन असणार आहे आपलं कॉमन साइड. ठीक आहे, किंवा कॉमन सेगमेंट असं म्हटलं तरी चालेल. आता इथं साइड OR झालं. त्याच पद्धतीने रेडियस, सर्कलची रेडियस ही पण काय असणार आहे, इक्वल असणार आहे. त्यामुळे साइड, कुठली साइड आहे आपली, OM कॉन्करंट साइड काय असणार आहे आपली, ON असणार आहे. रिझन असणार आहे रेडिया ऑफ सेम सर्कल. ठीक आहे. आता त्याच पद्धतीनं बघा, अँगल तर 90 डिग्रीचं झालेलं आहे. एक साइडला इक्वल आहे, हायपोटेनियसला इक्वल आहे. म्हणजेच हे दोन ट्रायंगल काय झाले बघा, ट्रायंगल MOR कॉन्करंट ट्रायंगल काय असणार आहे NOR. कुठल्या याच्या टेस्ट नुसार, हायपोटेनियस साइड टेस्ट. ठीक आहे. हायपोटेनियस साइड टेस्ट किंवा साइड हायपोटेनियस टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झाले, इक्वल झाले. आणि ज्या वेळेला ते दोन ट्रायंगल कॉन्करंट होतात त्यावेळेला त्याच्या राहिलेल्या साइड्स आणि राहिलेले अँगल्स हे काय असतात, कॉन्करंट असतात. म्हणजेच काय झालं बघा इथं, अँगल, कुठला अँगल असणार आहे बघा, MRO कॉन्करंट अँगल काय असणार आहे ORN. त्याच पद्धतीनं हे दोन अँगल पण इक्वल असणार आहेत. म्हणजे MOR कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला NOR. रिझन काय असणार आहे आपले CACT. आता CACT म्हणजेच काय, तर करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्करंट ट्रायंगल. म्हणजे कॉन्करंट ट्रायंगलचे राहिलेले अँगल्स हे सुद्धा एकमेकांना इक्वल असतात. आता हे दोन अँगल एकमेकांना इक्वल झाले, हे दोन अँगल इक्वल झाले. म्हणजेच आपलं जे स्टेटमेंट असणार आहे ते काय होतं, ते आपल्याला इथं खाली लिहायचं. म्हणजेच बघा, सेगमेंट OR बायसेक्ट अँगल, कुठला अँगल होता आपला, तर MRN ऍज वेल ऍज दुसरा अँगल होता MON. हेन्स द प्रूफ. फोर्थ क्वेश्चन बघतोय. फोर्थ क्वेश्चन मध्ये काय सांगितलं बघा, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5. म्हणजे आपल्याला एक सर्कल दिलेला आहे फर्स्ट गोष्ट. दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे, दोन टँजंट्स आहेत पण त्या दोन्ही टँजंट्स एकमेकांना काय आहेत, तर पॅरलल आहेत. सेंटर आपण O घेतला, टँजंट्स नेम दिले AB आणि इथं दिला CD. जिथं आपल्या टँजंट टच होतात त्याला आपण M आणि N अशी नावं दिली. दुसरी गोष्ट आपण काय करणार आहे बघा, आपल्याला रेडियस दिलेली आहे आणि रेडियसची लेंथ किती दिलेली आहे आपल्याला 4.5 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर M पासून N चं डिस्टन्स फाइंड करायचं आहे आणि ते जस्टिफाय करायचं आहे आपल्याला आन्सर्स. पण त्यासाठी मी काय केलं बघा, तर आपण इथे एक लाईन ड्रॉ केली जी सेंटर ऑफ दिस सर्कल मधून जाती. त्याला आपण नाव देऊया X आणि Y. ठीक आहे. आता जे गिवन दिलेलं आहे ते राईट करून घ्या. लेट
सेंटर ऑफ अ सर्कल इज ओ, बरोबर. म्हणजे सेंटर काय आहे आपला सर्कलचा, ओ आहे. दुसरी गोष्ट, AB अँड CD आर द टँजंट्स, AB and CD are the tangent, ठीक है, touches at M and N रिस्पेक्टिव्हली. म्हणजे AB ही M मध्ये आणि CD ही N मध्ये काय होती, टच करते. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला गिवन काय दिलेलं आहे बघा, AB पॅरलल टू CD हे आपल्याला गिवन दिलेले आहे. नंबर 1 टाकला तरी चालेल. आता दुसरी गोष्ट आपण ड्रॉ केलेली आहे. काय केलंय बघा, ड्रॉ XY पॅरलल टू AB. ठीक आहे. देअरफॉर XY पॅरलल टू काय आपला AB आहे आणि AB कशाला पॅरलल आहे आपली, CD आहे. म्हणजे इथं काय आले बघा आपले फ्रॉम फर्स्ट आले, बरोबर. आता XY आणि AB जर घेतलं आपण, जर पॅरलल लाईन्स घेतल्या तर बघा, लेट XY पॅरलल टू AB घेतलं तर या ठिकाणी बघा, तर हा जो अँगल आहे तो कितीचा असणार आहे आपला, 90 डिग्रीचा असणार आहे, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या दोन अँगलची ऍडिशन ही काय असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. का तर इंटिरियर थेरम, बरोबर, इंटिरियर थेरम. म्हणजे इथं बघा, इथं आपण लिहू शकतो अँगल कुठला बघा, AMO इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं, 90 डिग्री. काय असणार आहे, टँजंट थेरम. म्हणजे आपल्याला इथे यूज करायला बरं होईल. म्हणजेच बघा, अँगल ऑफ AMO प्लस अँगल ऑफ XOM इज इक्वल्स टू 180 डिग्री. रिझन काय असणार आहे, इंटिरियर अँगल थेरम. ठीक आहे. आता ह्या दोन्ही अँगलची ऍडिशन किती आहे, 180 डिग्री आहे. पण आपल्याला M अँगल हा किती दिलेला आहे बघा इथं, तर 90 डिग्री दिलेला आहे. आता बघा इथं जे अँगल्स असणार आहे ते नाव म्हणजे सबस्टिट्यूशन केलं तर AMO किती होता आपला, तर 90 प्लस अँगल कुठला आहे, MOX इज इक्वल्स टू 180. म्हणजेच MOX इज इक्वल्स टू 180 मायनस 90 म्हणजेच अँगल किती आला आपला, 90 डिग्री आला. सिमिलरली काय असणार आहे बघा, इथला अँगल, हा जो अँगल आहे तो पण किती असणार आहे, अँगल ऑफ XON इज इक्वल्स टू ऑल्सो 90 डिग्री झाला, बरोबर. देअरफॉर अँगल ऑफ MON इज इक्वल्स टू हा 90 आणि हा 90 म्हणजेच अँगल MOX प्लस अँगल XON इज इक्वल्स टू 90 प्लस 90 म्हणजेच किती झाले बघा, 180 डिग्री झालेले आहेत. आणि हा अँगल जर 180 डिग्री असेल तर आपला लिनियर अँगल तयार झालेला आहे इथं. म्हणजेच रे OM अँड रे काय असणार आहे, ON आर काय असणार आहेत आपले अपोजिट रेज. ठीक आहे. आता जर अपोजिट रेज असतील तर यमीन ही आपली काय असणार आहे, स्ट्रेट लाईन असणार आहे. आता आपल्याला गिवन काय दिलेले आहे बघा, तर OM इज इक्वल्स टू 4.5 सेंटीमीटर दिलेले आहे आणि आपल्याला काय करायचं होतं, तर इथून इथपर्यंतची लेंथ फाइंड करायची होती. देअरफॉर इथं काय असणार आहे आपला आन्सर, तर बघा काय काढायचंय, फाइंड करायचंय, MN इज इक्वल्स टू 2 इंटू OM. म्हणजेच डायमीटर ही काय असते बघा, तर डायमीटर इज इक्वल्स टू 2 इंटू रेडियस. म्हणजे स्ट्रेट लाईन असल्यामुळं इज इक्वल्स टू OM किती आपला 4.5 आहे, त्यामुळं 2 इंटू 4.5 म्हणजेच किती आलं 9.0. आता डेसिमल पॉईंटची मल्टिप्लिकेशन कशी करायची हेही आपण त्या गणिताच्या बेस या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे, ते तिथून तुम्ही बघू शकता. आता पॉईंट नंतरचं 0 असं कन्सिडर करत नाही म्हणून आन्सर काय असणार आहे आपले, तर 9 सेंटीमीटर हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. त्यामुळे आपण इथं खाली लिहू शकतो, काय लिहायचंय बघा, तर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स पॅरलल टँजंट्स ऑफ सर्कल इज किती असणार आहे, डिस्टन्स काय बिटवीन टू पॅरलल टँजंट्स इज 9 सेंटीमीटर. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये। तोवर आपण जे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओज आहेत ते बघत राहा। थँक्यू।